पोलीस आहेतच, मात्र त्यांना रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करतायत रेल्वे ट्रॅक सोडण्यासाठी। बघूयात आता आंदोलक काय भूमिका घेतात या संदर्भात आपण अधिक बोलूयात। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आपल्या सोबत सध्या आहेत। नीलमताई, बदलापुरातल्या एका खासगी शाळेमध्ये 4 वर्षांच्या 2 मुलींवरती अत्याचार झाले, त्याचे पडसाद बदलापुरात काय दिसतायत हे आपण सगळेजण पाहतोय। साहजिक आहे, तुमची प्रतिक्रिया काय? मी सुद्धा स्वतः एक पालक आहे, आणखीन आई आहे, त्यामुळे विधान परिषदेची उपसभापती किंवा शिवसेना नेत्या असण्याबरोबरच अतिशय संवेदनशीलतेने हा प्रश्न मी समजून घेते। मुळामध्ये गेले 10-15 वर्ष सातत्याने मी स्वतः विधान परिषदेमध्ये वेळोवेळी शिक्षण विभागांना, गृह विभागाला अशा सूचना दिलेल्या आहेत की शाळेमध्ये सुरक्षा रक्षक जे असतात किंवा स्टाफ असतो इतर, तर त्यांच्याकडूनच अशा काही गोष्टी घडू नयेत म्हणून शाळेच्या व्यवस्थापनाने लक्ष ठेवलं पाहिजे। महिला सुरक्षा रक्षक किंवा महिला परिचर म्हणजे अटेंडंट बसमध्ये सुद्धा ठेवण्यासाठी तेवढ्यासाठी परिवहन विभागाने सूचना दिलेल्या आहेत। अशा वेळेला शाळांच्या मध्ये या प्रकारची घटना घडतायत हे अतिशय संतापजनक आहे। दुसरं म्हणजे शाळेमध्ये महिला कर्मचारी आहेत, त्यांच्यावरती ही जबाबदारी मुलींना स्वच्छतागृहात वगैरे नेण्याची ठेवायला हवी होती आणि मुळामध्ये ह्या बाबतीत आपण करतोय ते बरोबर नाहीये हे शाळेच्या व्यवस्थापनांच्या लक्षात येत नाही। ही सगळ्यात मोठा दोष आहे की आम्ही करतो ते चांगलं करतो, प्रत्येक शाळा हेच बोलते, परंतु शेवटी ही एक माणसामधली चुकीची प्रवृत्ती आहे की जी कोणाच्याही माणसामध्ये अशी उफाळून येऊ शकते आणि म्हणून आपणच व्यवस्थित यंत्रणा तयार करणं हे गरजेचं आहे। हे शिक्षण विभागाच्या दृष्टीने जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं पालकांची नाराजी मी समजू शकते। त्याच्यामध्ये लवकर सरकारी वकील मिळून त्या मुलींच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त कठोर शिक्षा त्याला व्हावी त्या आरोपीला, असा आपण प्रयत्न नक्कीच करू। पण मुळामध्ये कलकत्त्याची डॉक्टरची घटना काय, ही घटना काय, एक असं दिसतं आहे की अशा ज्या ठिकाणी मुली सार्वजनिक जीवनात वावरायला लागतात त्या ठिकाणी त्यांच्यावरती असे झडप घालणं अशी एक अत्यंत नतद्रष्ट प्रवृत्ती समाजामध्ये आहे आणि ती आपल्या आसपास लोकल ट्रेनमध्ये, कामाच्या ठिकाणी सगळीकडेच दिसते आपल्याला। त्याच्या विरोधात तिथल्या तिथे प्रतिकार होणं फार गरजेचं आहे। त्यामुळे बाहेर सगळ्यांनी बोलतो आपण आणि जो आरोपी आहे त्याच्यावरती काहीच कोणी बोलत नाही। त्यामुळे आरोपीला जामीन मिळता कामा नये, आरोपीला लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या ज्या बाकीच्या शाळा लोक ऐकतायत त्यांचं सुद्धा हे काम आहे की आपल्या शाळेमध्ये असं तर काही घडू शकणार नाही, तर मग महिला सुरक्षा रक्षक, महिला सेविका या जास्त ठेवल्या पाहिजेत, सीसीटीव्हीचं मॉनिटरिंग झालं पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांवरती लक्ष शाळांनी ठेवलं पाहिजे। बिलकुल। नीलमताई, खूप धन्यवाद, तुम्ही या मुद्द्यावरती न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। आता आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते महेश तपासे आहेत। महेशजी, हा सगळा प्रकार कालपासूनच आपण बघतोय, आता त्याची हे आंदोलन आहे ते तीव्र होत चाललंय, तुमचं यावरती काय मत आहे, काय करायला हवं आता? लैंगिक अत्याचाराच्या बाबत आता जनसामान्याचा बांधा फुटलेला आहे, त्याची सहनशीलतेचा अंत झालेला आहे आणि अशा प्रकारचे जे गुन्हे करतात त्यामध्ये देश पातळीवर, महाराष्ट्राचं म्हणणार नाही पण देश पातळीमध्ये कलकत्ता असो, दिल्ली असो, मुंबई असो, इतर राज्य असतील त्या भागातल्या लोकांना ह्या बाबतीतलं गांभीर्य, सिरियसनेस आणि कायद्याची भीती राहिलेली नाहीये। दुर्दैवी बाब आहे, एखादा लैंगिक अत्याचार करणाऱ्यासाठी 4 वर्षाची मुलगी काय आणि 40 वर्षाची महिला काय याच्यात फरकच बघत नाही। आणि ही जसं नीलमताई म्हणाले हे मानसिकतेचा विषय आहे आणि मानसिकता बदलण्यासाठी समाजाला सेन्सिटाईज करणं ही प्राथमिक जबाबदारी मला तर सर्व सरकारांची आहे। याच्यामध्ये कायद्याची कडक भूमिका असण्याची आवश्यकता आहे, लोकांना कायद्याचं दडपण असलं पाहिजे, कायद्याची भीती असली पाहिजे आणि 4 चौकामध्ये अशा लोकांना येऊन त्या ठिकाणी त्यांना सजा दिली पाहिजे, अशी प्रमुख भूमिका शासनाने घेण्याची आवश्यकता आहे। आता असं झालं ना की एखाद्याने काही करावं, आता हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक काही बघतात चित्र, काही व्हिडिओ शूटिंग करतात आणि काही मनामध्ये भ्रामक संकल्पना निर्माण करतात आणि मग आपल्या गोष्टी करतात। आता शेवटी लोक रस्त्यावर आले आहेत, याच्यापेक्षा जास्त विदारक चित्र असू शकत नाही। लोकांच्या संतापाचा उद्रेक झालेला आहे, लोक रस्त्यावर आलेली आहेत आणि लोक रस्त्यावर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की प्रशासनालाही त्या ठिकाणी नमतं घ्यावं लागतं। जे शाळेचं प्रशासन आहे, ज्यांनी अशा पद्धतीच्या लोकांची नियुक्ती केली त्यांनाही नमतं घ्यावं लागतं आणि लोक एकदा रस्त्यावर उतरले की लोक ऐकत नाही, मग ते सर्वांनाच अडचणीचं ठरतात। त्याच्यामुळे ह्या बाबतीमध्ये लैंगिक शोषणाच्या संदर्भामध्ये सेन्सिटायझेशन ऑफ इन्स्टिट्यूशन, सेन्सिटायझेशन ऑफ पर्सनल
हे करण्याची आवश्यकता आहे. एकंदरीत तुम्ही ट्रेनमध्ये ज्या महिला रोज सकाळी ऑफिसला जातात त्यांना काय हाल बघायला लागतात, काय दृश्य बघायला लागतं, अशा जर तुम्ही कोणाला महिलांना विचारलं, नवीन कॉलेजच्या पोरी एका स्टेशन दुसऱ्या स्टेशनवर जातात, असे रोड रोमिओ असे वेडे चाळे करतात की न बोललेलं बरं. त्याच्यामुळे कायद्याची भीती म्हणजे काय म्हणतात त्याला व्हिजिबल पोलिसिंग ज्याला म्हणतो ही आवश्यकता आहे. आणि हे जर केलं नाही तर मला तर समाजाचं असंच पतन होत राहणार आणि शेवटी आपण हतबल राहू शकत नाही. लोक कायदा हातामध्ये घेतील आणि स्वतःच पोलिसीचं काम करायला लागतील. बिलकुल. महेशजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. बदलापुरामध्ये आता या आंदोलकांचा संताप अनावर झालेला आहे. बरेचसे आंदोलक, बरेचसे पालक या शाळेच्या बाहेर धडक दिलेले आपण बघितले थोड्या वेळापूर्वी. आणि आता हे सगळे आंदोलक आणि काही बदलापूरकर हे आता बदलापूर स्टेशनवरती थेट रुळावरती उतरलेले आहेत. रेल रोको करण्यात आलेला आहे. बदलापुरातल्या खाजगी शाळेतल्या प्रकाराचा निषेध करण्यात येतोय. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. पाहूयात. बदलापुरातील एका खाजगी शाळेमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार झाला होता. शाळेतील कर्मचाऱ्याने हा अत्याचार केला होता. त्यानंतर बदलापूरमध्ये या संदर्भाचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. पोलीस प्रशासनाची धक्कादायक आणि संशयास्पद भूमिका होती. 12 तास गुन्हा दाखल करण्यासाठी लावले होते आणि आंदोलक जे संतप्त झालेले आहेत ते शाळेच्या ठिकाणी जमले होते काही वेळापूर्वी. तिथे देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मात्र बदलापूर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी त्यांनी रेल्वे रुळांवर उतरून मध्य रेल्वेची सेवा ही पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. आपण पाहू शकतो की बदलापूर स्थानकाची जी दृश्य आहेत ठिकठिकाणी जे आहेत बदलापूरकर जे आहेत ते उत्स्फूर्तपणे या रेल्वे रुळांवर उतरून आपला निषेध नोंदवत आहेत. शाळेच्या ठिकाणी सकाळी 6:30 वाजल्यापासून आंदोलन सुरू आहे. मात्र आता रेल्वे रुळांवर बदलापूरकर उतरलेले आहेत. या ठिकाणी या घटनेचा निषेध करतायत. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. मात्र हे आंदोलन जे आहे आता वेगळ्या वळणाकडे जाताना आपल्याला दिसते. कारण शाळेच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं बदलापूरकर जमलेले असताना आता रेल्वे रुळांवर नागरिक उतरलेले आहेत. मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे. रेल्वे पोलीस जे आहेत ते आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आंदोलक मोठमोठ्याने घोषणा देत आहेत. कोणत्याही समजण्याच्या परिस्थितीमध्ये सध्या नाही आहेत. मात्र मध्य रेल्वेची सेवा या सगळ्या घटनेमुळे विस्कळीत झालेली आहे. बदलापूर बंद आहे. बदलापुराचं वातावरण आणखीही खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सध्या ठिकठिकाणी बंदोबस्त त्यांचा लावण्यात आलेला आहे. मात्र मध्य रेल्वेची सेवा या सगळ्या घटनेमुळे विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर. बदलापुरातली परिस्थिती आता हाताबाहेर चालली आहे. बघूयात यावरती आता पोलीस काय भूमिका घेतात. एकीकडे याच खाजगी शाळेच्या बाहेर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पालकांचा जमाव जमलेला आहे. दुसरीकडे बदलापूर स्थानकामध्ये रुळावरती हे सगळे आंदोलक बदलापूरकर उतरलेले आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी. आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुरती विस्कळीत झालेली आहे. आणि त्यामुळे आता रेल्वे पोलीस त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र हे आंदोलक काही ऐकायच्या मनस्थितीत नाहीत. बदलापुरातले हे सगळे अपडेट आपण घेत राहूच. मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.